अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। सेविकांनी केली मोठी कामगिरी। बघा, शेवग्यांचे झाडं अंगणवाडीमध्ये आता नेमकं काय आहे ही बातमी संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर ती बातमी आता बघून घेऊया। नागपूर शाळा प्रवेशाचे औचित्य साधून नागपूर जिल्ह्यातील गावागावातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थिती लावली। यावेळी मोठ्या थाटामाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या हस्ते 2-2 शेवग्यांचे वृक्षारोपण करण्यात आले। यामध्ये विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दुर्गधामना तालुका नागपूर येथील अंगणवाडी केंद्रात शेवग्यांचे वृक्षारोपण करून एक पेड़ माँ के नाम याचा संदेश सर्वांना दिला। शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख आणि इतर कर्मचारी, अधिकारी यांनी प्रत्येक गावात भेट देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा शाळेत भेटी देऊन मुलांचा उत्साह वाढवावा अशी विनंती करण्यात आली होती। लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी शाळा भेटीबरोबरच अंगणवाडी केंद्र यांनाही भेटी द्याव्यात आणि त्यांचे मनोबल वाढवावे। त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने अंगणवाडी केंद्रात एक वृक्ष लावावे असे आवाहनही करण्यात आले होते। त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। ज्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी शाळेला भेटी दिल्या त्यांनी अंगणवाडी केंद्र यांनाही भेटी देऊन मुलांशी संवाद साधला आणि प्रत्येक अंगणवाडी केंद्रात 2-2 शेवग्याचे वृक्षारोपण केले। शेवगा हा अतिशय उपयुक्त असून शेवग्याच्या शेंगा आणि पाला आहारात वापरल्यास त्यामधून बालकांना जीवनसत्वे मिळतात। त्याचबरोबर आहार चवदार होण्यासाठी मदत होते आणि यातूनच कुपोषणाचे कमी प्रमाण करता येते। नेमकी हीच बाब लक्षात ठेवून यावर्षी प्रत्येक अंगणवाडी केंद्रात 2 शेवग्याची वृक्ष लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याचा निश्चय महिला व बाल विकास विभागाने केला। यावेळी काही शाळांनी सजवलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांचे मिरवणूकही काढण्यात आल्या। यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रत्येक गावागावात उपस्थित होते। शाळा प्रवेशोत्सवानिमित्त लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावागावात भेटी देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले। त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रात 2 शेवग्याचे वृक्ष संवर्धन करून एक सकारात्मक संदेश सर्वांना दिला आहे। शेवगा एक बहुगुणी वृक्ष असून प्रत्येक अंगणवाडी केंद्रात शेवग्याचे झाड असल्यास आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच कुपोषण कमी करण्यासाठी सुद्धा यातून मदत होईल असे मला विश्वास आहे। विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद